श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ. कोणत्याही गोष्टीची एक वेळ निश्चित असते. त्या वेळी सर्व गोष्टी व्यक्तींना मिळत जातात. मार्च महिना देखील काही राशींच्या लोकांसाठी भरभराट घेऊन येणार आहे. फेब्रुवारी महिन्याचे अवघे काही दिवस शिल्लक आहेत. मार्च महिना लवकरच सुरू होणार असल्याने हा महिना कसा जाणार याबाबत मोठी उत्सुकता आहे. मार्चमध्ये अनेक प्रमुख ग्रह त्यांच्या राशी बदलणार आहेत. या काळात 12 राशींना शुभ आणि अशुभ दोन्ही परिणाम अनुभवता येतील. या राशीच्या लोकांना त्यांचे इच्छित परिणाम प्राप्त करण्याची उत्तम संधी मिळेल. चला तर मग कोणत्या राशी भाग्यशाली आहेत पाहूयात. मार्चमध्ये 3 राशींच्या प्रगतीची गाडी सुसाट होणार आहे. मार्च महिना सुरू होणार आहे, जो धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. या महिन्यात होळी आणि अन्य सण साजरे केले जातील. तर मार्चमध्ये अनेक प्रमुख ग्रहांचे संक्रमण देखील असेल. महिन्याच्या सुरुवातीलाच शुक्र कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करेल. त्यानंतर गुरु मिथुन राशीत थेट होईल. बुध आणि सूर्य देखील कुंभ राशीत प्रवेश करतील. परिणामी ग्रहांचा शुभ प्रभाव काही राशींसाठी फायदेशीर ठरेल. या व्यक्तींना करिअरमध्ये यश, आर्थिक लाभ, नवीन नोकरी आणि लग्न यासह इतर शुभ परिणाम होतील. भाग्यशाली राशींबद्दल पाहूयात. पहिली रास आहे वृषभ. वृषभ राशींसाठी मार्च हा शुभ राहील. तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. जर लग्नाच्या मार्गात काही अडथळे आले असतील तर ते या महिन्यात दूर होतील असे दिसून येईल. विवाहित लोकांना त्यांच्या सासरच्या लोकांकडून पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य मिळेल. मार्चमध्ये तुम्हाला इच्छित आर्थिक लाभ किंवा काम मिळेल. तुम्हाला कामात चांगली कामगिरी दिसेल. व्यवसाय आणि गुंतवणुकीत गुंतलेल्यांना या महिन्यात फायदा होऊ शकतो. मागील कोणत्याही प्रयत्नांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. पुढची रास आहे तूळ. तूळ राशींसाठी हा काळ भाग्यवान ठरू शकतो. तुम्ही जे काही हाती घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अनुकूल ऑफर मिळू शकते. तुम्हाला अडकलेले पैसे परत मिळू शकतात. अधिकारी तुमच्या कामावर खुश होऊ शकतात. तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून अपेक्षित आनंद आणि पाठिंबा मिळत राहील. तुमचे आर्थिक संकटही बऱ्याच प्रमाणात दूर होईल. पुढची रास आहे मीन. हा काळ मीन राशींसाठी प्रगती आणि यश दर्शवितो. तुमच्या आर्थिक बाबींचे नियोजन केल्याने तुम्हाला फायदा होईल. उच्च शिक्षणासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. नवीन नोकरी किंवा पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही वाहन किंवा सोने चांदीच्या वस्तू देखील खरेदी करू शकता. तुमच्या आत्मविश्वासाच्या बळावर तुम्ही मोठ्या गोष्टी साध्य करू शकता. मीन राशीच्या लोकांसाठी लग्नाची शक्यता देखील असेल. कुटुंबात गैरसमज निर्माण होऊ शकतात. तुम्हाला जवळच्या लोकांपासून दूर वाटू शकते. आरोग्याबाबत दुर्लक्ष महागात पडू शकते. झोपेच्या समस्या उद्भवू शकतात. शहाणपणाने गुंतवणूक करा. प्रत्येकावर विश्वास ठेवू नका. हा काळ तुमच्या संयमाची परीक्षा घेईल. तुम्हाला स्थलांतर करण्याचा दबाव जाणवू शकतो. तुमचे मन अस्वस्थ असू शकते. निर्णय घेण्यामध्ये तुम्हाला गोंधळ जाणवू शकतो. जुने मित्र दूर जाऊ शकतात. आर्थिक योजना यशस्वी होऊ शकत नाहीत. वाहन चालवताना सावधगिरीने बाळगा.